नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यू यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 16 मार्च 2024 या दिवसाच्या काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 71वी मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला खाली 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 28। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विनने किती वेळा 5 बळी घेण्याचा विक्रम केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 36 वेळा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यातील सेला बोगद्याचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अरुणाचल प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनमधील किती देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 4। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाचा संघ क्रिकेटच्या 3ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, प्रिट्झकर वास्तुरचनाकार पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 रिकेन यामामोटा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलरचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आसाम राज्यात किती फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ वेलरचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 125। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला रोगाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नायब सिंह सैनी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 हरियाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कोणता दिवस हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 17 सप्टेंबर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक जास्त आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अमेरिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, जगात एकूण शस्त्रे निर्यातीत अमेरिकेचा
किती टक्के वाटा आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 34. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 एलिस पेरी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ICCने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 यशस्वी जयस्वाल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. देशाचा फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 5.9. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.